आमचे उत्तमराव भेटले ती शान निघाल आमदार त्यांना माहित झालं की बाळादादा दहिशील भयाला किरण गेल्याशिवाय आपण आमदार होत नाही. ते दोघं आली माझ्याकडे भयान उत्तमराव. आता उत्तमराव दोस्ती किती होती मागच्या मला उत्तमराव माहित नाही. पण बाया मला दादा मला काय करायचं मी म्हणलं ठीक आहे आपण शब्द द्यावा उत्तमरावला. मी म्हणलं ठीक आहे देऊ शकतो आणि शब्द दिला. अहो उत्तमराव माझे 35 कोटी रुपये गेले. तो मला शब्द दिल्यामुळं निवडणूक लागायची आली मागची निवडणूक लागायची आली आम्हाला रामभाऊ म्हणायला होता दादांनी तुम्हाला 35 कोटी रुपये देतो फक्त आम्हाला आत्मपट्टे बघायचे. रामभाऊला सांगितलं ते जावायचं नाही. आकृती माझ्या बारक्या पुराणामध्ये मला ते देवेंद्र फडणवीसला गेले घेऊन गेलं. मी काय आता सांगितलं नाही भयाला सांगितलं रजिताला आईला सांगितलं नाही. आम्ही गेलो तिथं फक्त थोडं आणि फडणवीस साहेबांना सांगणार मी आतापर्यंत आयुष्यामध्ये लहान मुलाला दिलेला शब्द देखील मी म्हणलेला नाही आणि त्याप्रमाणे सांगून आलो. आणि दुसरं सांगतो तुम्हाला मतदानाच्या आधी 4 दिवस फोन आला दादाने तुम्हाला 50 कोटी रुपये देतो फक्त तुम्ही शांत राहा. 50 कोटी माझ्या पण हे झालं तुमचा दादा आमदार धन्यवाद.